नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा केंद्र सरकारने फेटाळलाय। E20 इंधनामुळे इंजिनाचं नुकसान किंवा मायलेजमध्ये घट झाल्याचा कोणताही पुरावा नाही। केंद्रीय मंत्री गडकरींनी कोणतीही व्यापक तक्रार नसल्याचं स्पष्ट केलंय। गडकरी काय म्हणाले पाहूया। E20 इंधनामुळे इंजिनचं नुकसान किंवा मायलेजमध्ये घट झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत। अभ्यासात E20 मुळे वाहनांच्या कार्यक्षमतेत मोठी घट आढळली नाही। BSVI तसंच बहुतांश जुन्या वाहनांवरही E20चा गंभीर विपरीत परिणाम दिसून आला नाही। मायलेजवर परिणाम केवळ इंधनामुळे नव्हे तर वाहनाची देखभाल, टायर प्रेशर आणि ड्रायव्हिंग पद्धतीवरही अवलंबून असतो। 2013 ते 14 मध्ये इथेनॉल मिश्रण 1.53% वरून 2024 ते 25 मध्ये 19.2% पर्यंत वाढलं। सोशल मीडियावरील E20 संदर्भातील अनेक दावे तथ्यहीन आहेत, असं गडकरी यांनी म्हटलंय। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा आता नितीन गडकरी यांनी फेटाळून लावलेला आहे। इंजिनाचं नुकसान, मायलेजमध्ये घट झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। गडकरींनी कोणत्याही व्यापक तक्रार नसल्याचं देखील अगदी स्पष्ट केलेलं आहे। केंद्राकडून हा दावा फेटाळण्यात आलेला आहे। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड होतो असा दावा जो आहे तो करण्यात आला होता।